नमस्कार. आज आपण नवीन विषय घेऊन आलो आहोत आणि तो विषय आहे हिंदी आणि मराठी भाषा शिकताना मुलांचा होणारा गोंधळ. आज ह्या विषयावर बोलण्याकरता आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. त्यांची मी ओळख करून देते. त्यांचं नाव आहे जगन्नाथ दळवी. नमस्कार. नमस्कार सर. ह्यांचं विशेष सांगायचं म्हणजे ह्यांनी एम.ए. हिंदीमध्ये केलेलं आहे आणि बी.एड सुद्धा हिंदीमध्ये केलेलं आहे. गेली 20 वर्ष ते हिंदी शिकवत आहेत. त्यामुळे त्यांची हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व किती आहे हे आपल्याला या आजच्या पॉडकास्टमध्ये नक्कीच कळेल आणि मुलांना त्याचा कसा फायदा होईल हे आपण सरांकडनं जाणून घेऊयात. ओके, तर नमस्कार सर. पहिला प्रश्न मी असा विचारेल की तुम्ही जे जितके वर्ष शिकवत आहात तर त्या वर्षांच्या अनुभवामध्ये हिंदी आणि मराठी विषयाचा जो मुलांचा गोंधळ होतो तो किती सामान्य आहे? तर खरं पाहिलं तर हिंदी आणि मराठी या दोन्ही मातृभाषा आहेत. मातृभाषांमध्ये मुलांचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. कारण मुलांना मातृभाषेतलेच उच्चार जर जमत नसतील, हम्म. तर ते पुढे जाऊन खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणून या विषयावर प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे. पण आता आपण जेव्हा म्हणतोय मातृभाषा आहे, तर ज्याची मातृभाषा आहे, जर माझी मातृभाषा हिंदी आहे, तर मी घरी हिंदीमधनं बोलणार. जर माझी मातृभाषा मराठी आहे, तर मी घरी मराठीत बोलणार. तरी सुद्धा आपल्याला असं जाणवतं का, की मुलांना ह्याचा गोंधळ हो, होतो? एखाद्या विद्यार्थ्याची मातृभाषा जरी मराठी असेल, तरी सुद्धा त्याला मराठीचे उच्चार करणं स्पष्ट येत नाही. आणि त्याचं कारण असं असतं की उच्चार स्पष्ट झाले नाही, तर लिखाण स्पष्ट होत नाही. हं, आणि म्हणून मुलांचे खूप गोंधळ होतात. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लहानपणापासून मुलांना वर्णमाला जी आहे हं, ती हं, हं. व्यवस्थितरित्या आली पाहिजे. ओके. ऍक्च्युली वर्णमाला ही आपलं एक स्वरयंत्र असतं. बरोबर. आपण तुम्ही जर एक विचार केला की पूर्वी जे लोक होते, जुने लोक म्हणजे साधारणतः आजपासून 25-30 वर्षापूर्वीचे लोक, हं. हे भाषेच्या बाबतीत समृद्ध होते. हो. आताचे विद्यार्थी कितीही शिकलेले असतील तरी भाषेच्या बाबतीत समृद्ध नसतात. नसतात. याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की मुलं उच्चार स्पष्ट करत नाहीत. हां, आणि हां, याचं हां. स्पष्ट कारण आहे ते म्हणजे मुलांचं वाचन आणि लिखाण कमी झालेलं आहे. हा सगळ्यात अच्छा. मोठा मुद्दा आहे. आणि म्हणून मुलांना वर्णमाला ही पहिल्यांदा आली पाहिजे. हं. आता वर्णमालेबद्दल मी थोडंसं तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. हां. आपली जी वर्णमाला जी आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक स्वर असतात आणि एक व्यंजन व्यंजन. असतात. बरोबर. स्वरांचा काही उद्देश नसतो. हं, स्वर हे आपलं सपोर्टिव्ह असतात. व्यंजन महत्वाचे असतात. हं, आपली जी बाराखडी आहे, हं, म्हणजे आपल्याला बोलण्यासाठी असेल किंवा लिहिण्यासाठी असेल, ही बाराखडी फार महत्वाची आहे. हं, आपण जर वर्णमालेतलं मराठीच्या वर्णमालेतली पहिली रांग पाहिली, हं, त्याच्यामध्ये क, ख, ग, घ हे जे 3 उच्चार जे आहेत, 4 उच्चार जे आहेत, हे 4 उच्चार आपल्या कंठातून येतात. हं. आणि म्हणून त्यांना कंठस्थ म्हटलं जातं. बरोबर. परंतु आजकालची मुलं क बोलताना त्यांना स्पष्ट उच्चार न आल्यामुळे ते क च्या ऐवजी ख लिहितात. हां, बरोबर. समजा त्यांना जर एक शब्द लिहायचा आहे, खटारा, हं, तर ते खटाराच्या ऐवजी कटारा लिहितात. हं, म्हणजे तुम्ही जेव्हा वर्ण इथून स्पष्ट काढणार नसाल, हं. तर तुमचं लिखाण आणि उच्चार स्पष्ट होणार नाहीत. नाही. आणखीन तुम्हाला पुढे जाऊन मी सांगेल की पुढची जी रो असते, हं, त्याच्यामध्ये च, छ, ज, झ, हं, याच्यामध्ये आपली जीभ जी आहे ती दाताला वरती टच होते. पण हं. मुलं बोलत नसल्या कारणाने त्यांना च आणि छ मधला फरकच कळत नाही. बरोबर. तुम्हाला माहिती आहे का, ज आणि झ, समजा हं. मुलांना जर झबला लिहायचं असेल तर मुलं जबला लिहितात. जबला लिहितात. हो. आणि ह्याचं कारण महत्वाचं असं आहे की मुलांची वर्णमाला स्पष्ट नसते. हं, तुम्ही जर आजकाल 10वीच्या विद्यार्थ्यांना जरी विचारलं वर्णमाला काय आहे, हं. तर मुलांना कळत नाही. नाही सांगू शकत. याचं कारण मुलांनी वर्णमालेवरती फोकस केलेलं नसतं. म्हणून आपल्याकडे आता नवीन प्रकार आले फोनिक्स. हं, हो. मग फोनिक्सवर लोक का भर देत आहेत, तर फोनिक्स हे असं आहे की तुमचे उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. पण मग ते फोनिक्स फक्त इंग्रजी स्वर व्यंजनासाठी? नाही, सगळ्या भाषेसाठी फोनिक्स महत्वाचं आहे. हां. आता तुम्ही एक विचार करा की साधारणपणे आपण जेव्हा लहानपणी जेव्हा शाळेमध्ये जायचो, हं. त्यावेळेस अ, आ, इ आपण मोठमोठ्याने बोलायचो. बोलायचो. हो, ते मोठमोठे बोलण्याचं कारण असं की उच्चार स्पष्ट असले पाहिजेत. हो. आणि आजकालचे विद्यार्थी ते बोलत नसल्या कारणाने त्यांना असं वाटतं की सगळं रेडीमेड आहे. हां. त्याच्यामुळे त्यांना लिखाणातले आणि उच्चारातले फरक कळत नाही. कळत नाही. आणि तिथे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. पण मग आता ह्याच्यामध्ये जर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक छोटी गोष्ट आहे की जहाज, आपण मराठीमध्ये जहाज बोलतो हो, पण मग हो. हिंदीमध्ये ते जहाज म्हणून हा. बोललं जातं. मग हा जो मुलांचा गोंधळ होतो ना, हम्म. तर तो कसा म्हणजे साधारणतः कितव्या वयात हा गोंधळ चालू होतो आणि तो कसा दूर करायचा? ऍक्च्युली कसं असतं ना, आता तुम्ही जर एक अभ्यास केला तर आपलं समजा ज्या कुटुंबात मूल जन्माला आलेलं असतं, हम्म, त्या कुटुंबाची जी भाषा असते हम्म. ती त्यांची मातृभाषा असते. बरोबर. बरोबर आहे. आणि त्या मातृभाषेचे टोन जे असतात म्हणजे उच्चार जे असतात ते हम्म, वेगळे वेगळे असतात.
हम्म. आता साधारणपणे तुम्ही जर बघितलं मराठी भाषेमध्ये ल आणि ळ याच्यामध्ये मुलांचा खूप फरक असतो, हो, खूप गोंधळ असतो. एखाद्या मुलाला जर समजा बाळ बोलायचं ते बाल बाल बोलतं. बोलतो. पण इथे मग तिथे असं स्पष्ट झालं पाहिजे की शाळांमध्ये मुलांकडून उच्चार स्पष्ट करून घेतले गेले पाहिजेत किंवा ज्या ठिकाणी मुलं शिकतात हम्म. त्या ठिकाणी त्याच्याकडनं उच्चार स्पष्ट करून घेतले पाहिजे. आता साधारणपणे हिंदी भाषा जी आहे हम्म. ते हिंदी भाषेवरती थोडंसं कसं ना जीभ जड असते. हो. हिंदी भाषेमध्ये जीभ जड असल्या कारणाने बोलताना थोडीशी जड भाषा आहे. हम्म. त्यामुळे तिथे बोलताना नाकातून काही शब्द येतात, काही शब्द जड असतात. हम्म. त्यामुळे ते तशा प्रकारचे उच्चार केले गेले पाहिजेत. मग त्यांचं ते फोनिक्स वेगळं असतं. हम्म. मग ते तुम्हाला ते उच्चार शिकले गेले पाहिजेत. त्याप्रमाणे तुम्ही उच्चार केले पाहिजेत. तर तुम्हाला ते लिखाणामध्ये आता उदाहरण तुम्ही आता उत्तर दिल्याप्रमाणेच मी तुम्हाला एक शब्द सांगतो की बादशाह हा एक शब्द आहे बादशाह. तर द आणि ड हम्म. हा जो बोलताना मुलांचा जो फरक होता मग मुलं बादशाह लिहून ठेवतात. हो, हो, हो. आणि मग बादशाह लिहिल्याने त्याचा फरक लगेच कळून येतो. हो. म्हणून मुलांना हिंदी असो किंवा मराठी असो फोनिक्स म्हणजे उच्चार हम्म. फार महत्वाचे आहेत. आलेच असं पाहिजे. आलेच पाहिजे. आणि म्हणून मग वर्णमालेवर फोकस करणं फार गरजेचं आहे. कुठेही असो वर्णमालेवर फोकस होणं फार गरजेचं आहे. असं ओके. आहे. पण मग आता घरी जेव्हा आपण आपण आता पाहतो की इंटरकास्ट मॅरेजेस होतात, मग घरी इतर भाषा पण बोलल्या जातात. हो. मग अशा वेळेस जेव्हा हिंदी आणि मराठी भाषा एकत्र बोलली गेली असेल, तर ते खूप मोठा फरक होतो. तेव्हा मुलांना त्याचा कसा परिणाम होतो? त्याचाच परिणाम जास्त झालेला आहे आता सध्या. सध्याच्या जर तुम्ही शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे पाहिलं हं. तर जी भाषा मिक्स झालेली आहे हं. त्याचा खूप मोठा इफेक्ट होतो. सर्वात अगोदर मी एक गोष्ट क्लिअर करेल की लोकांचा इंग्रजी शिक्षण पद्धतीवर जास्त म्हणजे इंग्लिश मिडियम मधून भर शिकण्याकडे जास्त जास्त. कल आहे. हं. आणि त्या कलामुळे काय झालंय माहितीये का मुलांचा गोंधळ खूप आहे. हं. समजा मुलं जन्माला येतात मराठी भाषेमध्ये, हं. शाळेमध्ये जातात इंग्रजी माध्यमाच्या आणि शाळेमध्ये शिक्षक बोलतात हिंदी मराठी इंग्रजी मिक्स. हं. मग मुलांनी नेमकी कुठल्या भाषेमध्ये बोलायचा हा मोठा प्रश्न पडतो. अशा वेळेस त्या ज्या 3 भाषा ज्या आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी हं. या भाषांमध्ये मुलांचे जे प्रकट वाचन आहे, हं. हं. प्रकट वाचन म्हणजे काय जोरात लाऊडली वाचणं हं. हे फार महत्वाचं असतं. आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगेल की मुलं वाचताना किती गोंधळ करतात. आता शब्द आहे समजा चढणे शब्द आहे चढणे. हं. हं. तर मुलं चढणे शब्द लिहितात. तुमचं बोलण्याच्या पद्धतीवरून तुमचं लिखाणाचं सगळं काही लिखाण स्पष्ट जातं. होतं. हो. आणि म्हणून मग शाळांमध्ये शिक्षण पद्धतीमध्ये जर समजा एकच शिक्षक 3-3 विषय शिकवत असेल किंवा एकच शिक्षक 3-3 विषयांचं मार्गदर्शन करेल तर मुलांचा गोंधळ होतो. हं. हं. दुसरी गोष्ट भाषा ही अशी गोष्ट आहे की ती देवाणघेवाणीची पद्धत आहे. हं. म्हणजे तुम्ही समाजामध्ये वावरत असताना हं. तुमचा अनेक लोकांशी संबंध येतो. अनेक बरोबर. ठिकाणी संबंध येतो. बरोबर. आपण बसने प्रवास करतो, आपण ट्रेनने प्रवास करतो किंवा आपण दुकानात खरेदी करायला जातो किंवा आपण मार्केटमध्ये जातो किंवा आपण मॉलमध्ये जातो. अशा वेळेस कसं झालेलं आहे की आता आंतरराष्ट्रीयकरणामुळे सगळ्या भाषा ह्या बोलल्या जातात हं. आणि सगळे लोक सगळ्या ठिकाणी कामाला असतात. अशा वेळेस आपल्या बोलण्यामध्ये जे शब्द येतात हं. त्या शब्दांमुळे आपला गोंधळ होत असतो. अशा वेळेस आपण आपल्या भाषेवरती थोडंसं प्रभुत्व असलं पाहिजे. असलंच पाहिजे. आणि प्रभुत्व जर मिळवायचं असेल तर तुम्हाला आपल्या भाषेमधून प्रकट वाचन हं. आणि योग्य प्रकारचं लिखाण रोज करणं गरजेचं आहे. असं आहे. मग आता समजा जेव्हा सरकारचे निर्णय येतात NEP मध्ये 3 भाषा कंपल्सरी करायचे बरोबर आहे. आणि मग पहिलीपासून हिंदी शिकवायचं वगैरे, बरोबर आहे. तर हे कितपत मुलांसाठी योग्य किंवा अयोग्य आहे? ऍक्च्युली खरं म्हटलं म्हणजे तर आपल्या शिक्षण पद्धतीत हा मोठा गोंधळ आहे हं. की हं. मुलांना कुठल्या वयात काय शिकवलं गेलं पाहिजे, त्यांची ग्रास्पिंग लेवल किती आहे, हं. त्यांना किती बर्डन दिलं गेलं पाहिजे. मुळात प्रश्न असा आहे की आपण सुरुवात ना कुटुंबापासून करूया. हं. कुटुंबामध्ये आई वडिलांनाच बोलायला वेळ नसतो तर हं. मुलं शेअर कोणाशी करणार, म्हणजे बरोबर. मुलं संभाषण कोणाशी करणार. मुलं पूर्वी आजी आजोबा घरात असायचे हं. त्यामुळे आजी आजोबांशी संभाषण करायचे त्यामुळे संभाषणामुळे मुलांना शब्द कळायचे. हं. आता असा प्रकार झालाय की आई वडील दोघेही वर्किंग असल्यामुळे मुलांशी त्यांचं संभाषण होत नाहीये. हं. ज्या वयामध्ये मुलांचं ग्रोईंग स्टेज असतं म्हणजे वाढतं वय असतं हं. त्या वाढत्या वयामध्ये मुलांनी भाषा शिकली पाहिजे. हं. परंतु त्याच वयामध्ये मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि या मोबाईलमुळे काय होतं माहितीये का मुलं फक्त ऐकतात, हं. मुलं बोलत नाहीत. हं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेल की आजकाल आपण जी व्हॉट्सअपची भाषा आहे हां. हां. त्या व्हॉट्सअपच्या भाषेमुळे खूप मोठा गोंधळ आहे. कारण तुम्हाला लिहायचंय मराठीमधून तर हां. तुम्ही टाईप करता इंग्रजीमधून. इंग्लिशमधून. समजा उदाहरणार्थ तो गावाला गेला हं. हा हं. तुम्हाला एक वाक्य लिहायचं आहे तो तर मुलं टीओ लिहितात. हं. मग आता टीओ म्हणजे काय तो तो की मग तो? मुलांचं मग तो की टो हं. असा मुलांचा संभ्रम होतो. मग हं. अशा वेळेस मुलांना
तो जो भाषेचा अडथळा आहे तो फार हम्म. मोठा बॅरिकेडच येऊन पडलेला असतो. अशा वेळेस मला असं वाटतं की पहिलीपासून ऍटलिस्ट चौथीपर्यंत मुलांची मातृभाषा जी असेल हम्म. त्या मातृभाषेतून शिक्षण देणं फार योग्य आहे. आणि मग ती पुढची भाषा त्यांना 5वीला आल्यानंतर लादली हम्म. तर काहीच फरक पडत नाही, कारण तेव्हा मुलांची ग्रोईंग स्टेज वाढलेली असते, हम्म. ती भाषा नव्याने आलेली असते, त्याच्यामुळे मुलं त्यामध्ये काही चांगल्या प्रकारचं शिक्षण घेऊ करू शकतात शकतात. असं आहे. बरोबर. मग वर्गामध्ये जेव्हा हिंदी आणि मराठी शिकवलं जातं तर शिक्षकांनी काय वेगळं असं केलं पाहिजे की जेणेकरून मुलांना तो फरक कळेल? बरोबर आहे, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, की कारण आता आपण असं पाहिलं तर आपल्याला मुलांना शिकण्यासाठी शाळाच फार महत्वाचा सोर्स आहे. हो. आणि शाळांच्या सोर्समुळे त्याच्यामुळेच मुलं पुढे जात असतात. हम्म. पण कधी कधी काय होतं माहितीये का, की शाळांमध्ये मुलांना शिकवत असताना तशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं की नाही हे फार पाहणं गरजेचं आहे. आता आपण शहरी शहरी वातावरणामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत, ग्रामीण भागामध्ये वेगळ्या गोष्टी आहेत. हम्म. ग्रामीण भागामध्ये एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो. हा. शहरी भागामध्ये तसं नसतं, शहरी भागामध्ये मुलांना प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक असतात. हम्म. परंतु जर तुम्ही जर समजा मराठी भाषा आणि हिंदी भाषेचा जर विचार कराल तर त्याच्यामध्ये थोडंसं तुमचे जे उच्चार असतात, टोनिंग असतं, टोनिंग त्याच्यामध्ये बदल असतो. त्यामुळे मुलांना त्यांच्याकडून ते बोलून घेतलं गेलं पाहिजे, त्यांच्याकडून ते वदवून घेतलं गेलं पाहिजे, त्यांच्याकडून ते लिखाण व्यवस्थित करून घेतलं पाहिजे, तरच मुलांना त्या भाषा लिहिता येतील नाही तर वाचता येतील. बरोबर. आता जेव्हा आम्ही मुलांना शिकवत असतो, आमच्या सगळ्या फॅकल्टीजमध्ये आम्ही जेव्हा मुलांना शिकवत असतो, तर मी बघतो की सगळ्यात मोठा शिक्षण पद्धतीमधला दोष जर कुठला असेल तर तो म्हणजे मुलांना नापास न करणं हा बरोबर. सगळ्यात मोठा दोष आहे. आणि मुलांना नापास न करणं अशा गोष्टीमुळे मुलांचा अभ्यासाकडचा कल कमी होतो हम्म. आणि मुलं मग फक्त नुसतं पासिंग पुरता अभ्यास करतात आणि अशा मुलांना पुढे मग प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. हम्म. हम्म. आता कसं झालेलं आहे बघा, साधारणपणे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये 2 प्रवाह आलेले आहेत. हम्म. आता सध्या सगळं मॉडर्न झालेलं आहे, आधुनिकीकरण झालेलं आहे. हम्म. त्यामुळे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. हम्म. पूर्वी आर्ट्स फॅकल्टीला खूप महत्व होतं. हम्म. म्हणजे मला आठवतं की आम्ही 10वीला असेपर्यंत आणि 11वी-12वीला आर्ट्स शिवाय दुसरं काय मला माहित नव्हतं. आर्ट्स नंतर आपल्याकडे कॉमर्सचा प्रवेश झाला आणि नंतर सायन्सचा प्रवेश झालाय. आणि सायन्स आणि कॉमर्स त्याच्यामुळे मुलांना असं वाटतं की नाहीतरी भाषा शिकून आपल्याला काय करायचंय. बरोबर. हा. आपण फक्त कॉमर्सला जाणं होतं आपल्याला इंग्रजी शिकायचंय, हो. आपण सायन्सला जाणं तेव्हा आपल्याला इंग्रजी शिकायचंय, हा. मग त्याच्यामुळे मराठीचा काही संबंधच येत नाहीये. हा. पण मुलांना ह्या गोष्टी कळत नसतात की शेवटी जर तुम्हाला तुमच्या मातृभाषेतले शब्द कळेल नसतील तर तुम्हाला इंग्रजीमध्ये शब्द कळणार नाहीये. कळणार नाही. आफ्टर ऑल तुम्ही जेव्हा कम्युनिकेशन करायला जाल पुढे भविष्यात त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावेच लागणार आहेत. म्हणून मातृभाषेसाठी तुम्हाला मी काही गोष्टी सांगेल की ते असं आहे की तुम्हाला वर्णमाला व्यवस्थितरित्या आली पाहिजे, तुमचे उच्चार स्पष्ट असले पाहिजेत, त्यासाठी तुम्ही प्रकट वाचन केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेवढं वाचन करता तेवढं ग्रॅमॅटिकली तुम्ही लिखाण सुद्धा केलं पाहिजे. आजकाल मुलांचे ग्रामर जे आहे, हा. इंग्रजी ग्रामरवरती आपण फोकस करतो, इंग्रजी ग्रामरसाठी आपण क्लास लावतो, हा. पण मराठी ग्रामरसाठी कोणी क्लास नाही लावत. हा. मराठी किंवा हिंदी ग्रामरसाठी कोणी क्लास नाही क्लास लावत. लावत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात जास्त कठीण जर ग्रामर व्याकरण जर कुठलं असेल तर मराठी आणि हिंदीच आहे. हो. हो. मराठी आणि हिंदी आणि हे त्यातच मुलांचा जास्त हा, आणि गोंधळ त्यातच होतो. मुलांचा जास्त गोंधळ आहे. म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे जे विभक्ती असतात, विभक्ती प्रत्यय, हम्म. या विभक्ती प्रत्यय मध्येच मुलांचा फार मोठा गोंधळ आहे. हम्म. म्हणजे मी तुम्हाला एक सांगेल की मुलास काहीतरी आवडते हम्म. हे जेव्हा वाक्य आपण बोलतो तेव्हा मुलास हे शब्द बोलताना आपण काय लिहितो, मुलास लिहिताना पण मुलाला काहीतरी आवडते, हम्म. तेव्हा तेव्हा चुकीचं होतं. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो. अच्छा. हे जे ग्रामर आहे ना, हे ग्रामर, मराठीतलं ग्रामर शिकणं फार गरजेचं आहे. अच्छा. पण आता आता सरसकट सगळीकडेच मुलाला वगैरेच लिहिलं जातं. हा, पण ते तसं नाहीये. ऍक्च्युली कसं आहे ना, आर्ट्स विषयांमधून सुद्धा तुमचं करिअर आहे. हा, हे मुलांच्या हा, लक्षात लक्षात येत नाहीये मुलांच्या. आता तुम्ही बघा, साधारणपणे आपले जे मीडिया आहे, मास मीडिया, मास मीडिया म्हणजे जर्नलिझम, हा. या क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर वर्तमानपत्र आहेतच, त्याचबरोबर तुमचा टीव्ही मीडिया आहेच, तुमचा रेडिओ मीडिया आहेच, किंवा तुमचं FM वाहिनी वगैरे आहेत, किंवा तुमचं सोशल मीडिया आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही जर समजा पाहिलं तर मराठीला फार महत्व आहे, तुमच्या भाषेला फार महत्व आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस एखाद्या पत्रकारितेमध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला पेपरमध्ये तुमचं जेव्हा लिखाण येईल त्यावेळेस तुम्हाला ते ग्रॅमॅटिकल करेक्ट असणं फार गरजेचं आहे. बरोबर. किंवा आणि तिथे तुम्ही माईक तुम्हाला- समोर जरी बोलत असाल तरी तुम्हाला व्यवस्थित तुम्ही बोलणं- कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तरी तुमच्या मातृभाषेतून तुम्हाला तुमचं परफेक्टपणे मत व्यक्त करणं. हे बघा कसं झालं ना, थोडंसं आता
मॉडर्न जमान्यामध्ये लोक जेव्हा एखादी गोष्ट बोलतात त्यावेळेस थोडंसं इंग्रजी, थोडंसं हिंदी, थोडंसं मराठी कम्युनिकेशन असं झाल्यामुळे थोडंसं हे फरक झालेले आहे. हा, म्हणजे सगळेच रिलॅक्स झाले. सगळे रिलॅक्स झालेत, पण याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर पण होणार आहे, हम्म. पुढच्या समाजावर पण होणार आहे आणि आपल्या भाषेवर पण होणार आहे. बरोबर, जास्त. आणि आपली मराठी भाषा जर टिकवायची असेल तर नुसतं बोलून जमणार नाही, त्याच्यात आपल्याला काम करावं लागेल. हो, आपण फक्त मराठी भाषेचा मराठी दिन साजरा करून चालणार नाहीये. बरोबर त्या दिवशी आपल्याला 10 ओळी मराठीमध्ये चांगल्या बोलता आल्या पाहिजे, 10 ओळी मराठीमध्ये लिहिता आल्या पाहिजे, बरोबर. तर तर मराठीला मजा मराठी आहे. भाषा, तर मराठी भाषेचं अस्तित्व आणि मराठी- हिंदी भाषेचं अस्तित्व, हा, भाषेचं अस्तित्व टिकवायचं आणि तुम्ही फक्त इंग्रजी. आता बघा, आपण एक गोष्ट विचारात घ्या की साधारणपणे स्पीकिंग क्लासेस जे आहेत ते सगळीकडे तुम्हाला फक्त इंग्रजीमधून दिसतात. इंग्रजीचेच आहेत. हो आणि त्याचा जास्त परिणाम कशावर झाला माहितीये का? मुलांचा ओढा इंग्रजीकडे गेलेला हो आहे. हो. नो डाऊट इंग्रजी ही तुमची व्यवहाराची, व्यवसायाची, तुमच्या जॉबची भाषा आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु मराठी भाषेमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत, नाहीतर मग पुढे फार गोंधळ असणार आहे. आता मला तुम्हाला आणखीन इथे एक स्पष्ट करावंसं वाटेल, म्हणजे असं की सरकारचं जे धोरण आहे, नवीन जी काही तुमची एज्युकेशन पॉलिसी येते, त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ते म्हणतात की पहिलीपासून आपल्याला 3 भाषा कंपल्सरी करायच्या आहेत. नो डाऊट सरकारचा निर्णय चांगला आहे, पण सरकारचं इम्प्लिमेशन किती आहे हे पण बघितलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मुलांची ती करण्याची कपॅसिटी आहे का याच्याकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. मुलांची जर कपॅसिटी नसेल, मुलांची जर ग्रास्पिंग नसेल, तुम्ही त्यांच्यावर लादणं काही उपयोगाचं असणार नाहीये. मुलांचं हे लादल्यामुळे मुलं भरकटतात. पण खरं पाहायला गेलं तर आता सीबीएसईच्या, आयसीएसईच्या ज्या शाळा आहेत त्यांना 3 भाषा आहेतच पहिली. हो, आहेतच. फक्त आपल्या स्टेट बोर्डच्या शाळांमध्ये 3 भाषांचा प्रकार नाही. तुम्ही जे आता मांडला तो फार खूप चांगला मुद्दा मांडला की स्टेट लेवलच्या शाळा आणि सीबीएसई किंवा आयसीएसई लेवलच्या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये काय फरक असतो तुम्हाला मी सांगतो. आपल्या ज्या एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये तेवढं लक्ष दिलं जात नाही जेवढं लक्ष सीबीएसईच्या शाळांमध्ये दिलं जातं. सीबीएसईच्या शाळांमध्ये कसं असतं माहितीये का, मुलांकडून छोट्या छोट्या गोष्टींमधून ते करवून घेतलं जातं. साधारणपणे पहिलीपासून तर 3री पर्यंत मुलांना ते त्यांचे शब्द भांडार म्हणजे ओकॅबलरी जी आहे ती परफेक्ट कशी होईल याच्यावरती जास्त फोकस असतो. बरोबर. त्यांना म्हणजे सरळ डायरेक्ट प्रश्नपत्रिका आणि क्वेश्चन पेपर आणि हे असा प्रकार नाहीये. सीबीएसई बोर्डामध्ये कसं असतं की तुम्हाला पहिल्यापासून म्हणजे मराठी भाषा तर मराठी भाषा, हिंदी भाषा तर हिंदी भाषा, इंग्रजी भाषा तर ओकॅबलरी वाढली पाहिजे, तुमचे उच्चार वाढले पाहिजे, तुमचं लिखाण स्पष्ट, छोट्या छोट्या शब्दांमधून त्याच्याकडून ते करवून घेतलं जातं. आणि त्यांचा करवून घेण्याचा बेस जो आहे तो खूप चांगला आहे. आपल्याकडे एक ना धड भाराभर चिंध्या असा एसएससी बोर्डाचा प्रकार आहे. त्यामुळे मग सीबीएसई बोर्डाकडे लोकांचा कल वाढलेला आहे. पण मग मी असं सांगेल की इथे थोडासा आणखीन प्रॉब्लेम असा येतो की सर्वसामान्य सगळ्यांनाच वाटतं की आपण सीबीएसई बोर्डाला जावं, पण मग फक्त तुम्ही शाळेवर सोपवून पण चालणार नाहीये. तर तुम्ही जर शाळेवर सगळं जर सोपवलं तर मग तुम्ही सुद्धा काहीतरी स्वतःहून मुलाला शाळेत टाकल्यानंतर आपण पण प्रयत्न केले पाहिजेत, नाहीतर मग इथे मुलांचे प्रॉब्लेम्स होणार आहेत. तुमच्या अनुभवामध्ये मग जसं तुम्ही 20 वर्ष शिकवलेलं आहे, तर आपण एक 10 वर्ष आणि 10 वर्ष असं 2 ग्रुप जर बनवले, तर कुठल्या 10 वर्षातली मुलं ही भाषेवर जास्त प्रभुत्व करू शकतात आणि कुठल्या 10 वर्षातल्या मुलांना मागील 10 वर्षामधली मुलं भाषेवर खूप प्रभुत्व घेऊन होती. आताच्या मुलांचं भाषेचं प्रभुत्व फार कमी झालेलं आहे. याचं कारण आहे की मुलांना सगळं रेडीमेड मिळायला लागलेलं आहे. पण मग तुम्हाला काय वाटतं, एक कारण हे पण असू शकतं का की जेव्हा 10वीचे बोर्डाचे मार्क पकडले जातात 11वीच्या किंवा 12वीच्या ऍडमिशनला, तर त्यावेळेस बेस्ट ऑफ 5 ही प्रक्रिया आहे. जास्तीत जास्त मुलं हे संस्कृतचा ओढा किंवा संस्कृतला जास्त मार्क्स मिळतात म्हणून संस्कृत घेतात. बरोबर. पण मराठी मग ते परत त्याच्यामध्ये सायन्स, गणित आणि आपला इतिहास, भूगोल आणि इंग्रजी तर त्याच्यात कंपल्सरी आहे. मग 5वी भाषा झाली, 5वा विषय झाला संस्कृत. मग ह्याच्यामध्ये मराठी आणि हिंदी जर तुम्ही मार्क्सच त्याच्यात पकडले नाहीयेत तर मग मुलं तरी का अभ्यास करतील? परंतु याच्यापेक्षा थोडंसं वेगळं मी तुम्हाला सांगेल की आताच्या मुलांचं मराठी हा विषय बेस्ट ऑफ 5 मध्ये येतो. अच्छा. 6 विषयांपैकी कोणतेही 5 विषय त्यांना बेस्ट ऑफ 5 मध्ये घ्यायचे असतात. पण मग मराठी हा कंपल्सरी नाहीये ना तिथे. जर बाकीच्या 5 विषयांमध्ये मला चांगले मार्क पडत असतील तर मग मराठी, इथेच मुलं चुकतात. आपण आपला मराठी आणि हिंदी विषय बेस्ट ऑफ 5 मध्ये आणू शकतो आणि येतो. त्यासाठी तुम्हाला काय केलं गेलं पाहिजे की आता मी थोडंसं माझ्या शिकवण्यातला थोडासा मी तुम्हाला मुद्दा सांगेल की गेल्या वर्षी एका विद्यार्थिनीला मराठी विषयामध्ये 100 पैकी 96 मार्क्स मिळाले होते मराठी विषयामध्ये. तर मग
ते जर 96 मिळत असतील तर तो बेस्ट विषय आहे. हो. हिंदी विषयामध्ये 93 मार्क्स 94 मार्क्स मिळतात. तुम्हाला असं वाटत असेल की संस्कृत विषयामध्येच जास्त मार्क मिळतात, तर असं नाहीये. संस्कृत विषयामध्ये सुद्धा हार्डवर्क खूप आहे. हो. तुम्हाला पाठांतर करावं लागतं. मग मुलं काय करतात, संस्कृत बोलत नाहीत, फक्त पाठांतर करतात. पाठांतर करतात. हा. म्हणजे जेवढं परीक्षेपुरतं महत्वाचं आहे तेवढंच फक्त हा. लिखाण करतात. तर तेच जर तुम्ही जर समजा मराठी भाषेमध्ये आणि तुम्ही हिंदी भाषेमध्ये गेलात, तर मराठी आणि हिंदी भाषे मुलांना उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल हा एक महत्वाचा पार्ट असतो. आणि हा रायटिंग स्किल जो पार्ट आहे ना, हा फार महत्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये मुलांना निबंध असतो, बातमी असते, जाहिरात असते, पत्रलेखन असते, कथालेखन असतं, सारांश लेखन असतं. हे भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे विषय हे 8वी पासून मुलांपासून जर मुलांकडून करून घेतले तर खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी मुलं त्याच्यामध्ये करू शकतात आणि मार्क मिळू शकतात. कारण कसं असतं, याच्यामुळे मुलांना ना वाचनाची आवड निर्माण होते. कारण हे विषय वाचनाशिवाय येत नाही आणि म्हणून मुलांनी त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आता भाषा विषय सुधारण्यासाठी पालक आजपासून लगेच काहीतरी करू शकतील, अशी कुठली तरी एक टिप तुम्ही देऊ शकाल का? मुलांसमोर पालकांनी घरामध्ये स्वतः वाचन केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि मुलांची पुस्तकं पालकांनी वाचली पाहिजेत. जर तुम्ही मुलांची पुस्तकं वाचलीत तर मुलांना कळेल की आई काय वाचते, बाबा काय वाचतायत, माझे बाबा काय वाचतायत, हे मुलांना कळतं आणि मुलं तुमच्याकडे लक्ष देऊन ऐकतात. पण तुम्ही वेगळं काहीतरी करताय आणि मुलांना वाचायला सांगताय आणि मुलांनी काय वाचलंय हे तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्यांची भाषा सुधारू शकत नाही. त्यासाठी मी सगळ्यात महत्वाचा मोलाचा सल्ला असा देईल की ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं मुलांची पुस्तकं जोराने आई किंवा बाबाने कोणीतरी वाचून दाखवली पाहिजेत. म्हणजे मुलांचं लक्ष तुमच्याकडे राहील आणि मुलं तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. ते तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील की आई तू चुकीचं वाचते. मग तुम्हाला कळलं पाहिजे की इथे काय आहे. म्हणजे मुलांचं लक्ष तुमच्याकडे लागतं. किंवा मुद्दाम जरी पालकांनी चुकीचं वाचलं तरी आता तुम्हाला मी म्हणजे थोडस वेगळं मी एक अनुभव शेअर करतो. मी कधी कधी मुद्दाम शिकवत असताना काही गोष्टी चुकीच्या बोलतो. मी चुकीचं बोललो की मुलं माझ्या चुका काढतात आणि मुलांनी माझी चूक काढली की मला कळतं की मुलाचं माझ्याकडे लक्ष आहे आणि म्हणून मी मुद्दाम चुकीचं बोलतो. पण मग ते लगेच सुधारून देणं हे आपलं काम असतं. अशा वेळेस किती वेळ लागला तरी चालेल, त्या मुलाला ती गोष्ट सुधारून दिली पाहिजे. मग मला भाषा येतच नाही असे पण काही जण असतात. म्हणजे जी अमराठी मुलं आहेत ती बोलतात की आम्हाला मराठी समजत नाही, मराठी मुलं आहेत ती बोलतात की आम्हाला हिंदी अवघड जातं. तर अशा मुलांना तुम्ही काय सल्ला द्याल? अशा मुलांना मी एकच सांगेल की सगळ्यात अगोदर तुम्हाला वर्णमालेचा अभ्यास केला पाहिजे. वर्णमालेच्या नंतर तुम्हाला शब्दांचा अभ्यास केला पाहिजे. शब्दांमध्ये 2 प्रकार असतात, सोपे शब्द, अवघड शब्द. अगोदर तुम्ही सोप्या शब्दांकडे जा, नंतर तुम्ही अवघड शब्दांकडे जा. तुम्हाला जर शब्दांचा अभ्यास झाला तर तुम्ही हळूहळू प्रकट वाचन करा. प्रकट वाचन करणं म्हणजे जोरजोराने वाचणे. अशा वेळेस आपल्या चुका आपल्या निदर्शनास येतात. आणि वाचताना मोठी मोठी पुस्तकं नाही वाचायची, सोप्या भाषेतली सोपी पुस्तकं वाचायची. जी पुस्तकं तुमच्यासारखे जे शिक्षण क्षेत्रातले अनुभवी लोक तयार करतात त्या गोष्टी तुम्ही त्यांनी वाचल्या पाहिजेत. मुलांनी सोपे शब्दांकडून कठीणाकडे गेलं पाहिजे. कधी कठीणाकडून सोप्याकडे नाही यायचं, सोप्याकडून कठीणाकडे जायचं. तर तुमचं ते होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. भविष्यात आत्मविश्वासपूर्वक शिक्षण देण्यासाठी प्रादेशिक भाषा किती महत्वाच्या आहेत आणि त्याचा कसा फायदा होईल मुलांना? ऍक्च्युली याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रादेशिक भाषा शिकल्या पाहिजेत. शेवटी ती आपली मातृभाषा आहे आणि आपल्या मातृभाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे आणि भविष्यात त्याला महत्व असणार आहे. कारण कसं झालं तुम्ही एक लक्षात घ्या, मी एक सोपं उदाहरण देईल तुम्हाला. हा मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला जर समजा काहीही एखादा मेसेज, आता समजा आपल्या महाराष्ट्र शासनाची भाषा मराठी भाषा आहे, अधिकृत राजभाषा मराठी भाषा आहे. जर त्यांनी एखादं सर्क्युलर काढलेलं असेल आणि ते मराठीमध्ये कुठेतरी लावलेलं असेल आणि ते जर आपल्याला वाचता नाही आलं तर मग आपल्याला तिथे अडचण निर्माण होऊ शकते. अशा वेळेस आपल्याला ती भाषा येणं गरजेचंच असणार आहे. आणि म्हणून समजा हा मोबाईल आहे, मोबाईलमध्ये विशेष ऍप असतात. ते तुमचं एक टायपिंग ऍप आहे, मराठीचं टायपिंग ऍप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अनेक शब्द तुम्ही टाईप करताना तुम्हाला मराठी येणं गरजेचंच आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग अशा वेळेस तुम्हाला ते पुढे जाऊन समजा तुम्ही एखाद्या ऍपमध्ये काम करत असाल त्यावेळेस तुम्हाला तिथे मराठीचं शिक्षक म्हणून तुम्हाला तिथे अपॉइंट केलं जाऊ शकतं. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, फक्त त्या ऑपॉर्च्युनिटीकडे आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. खूप मोठ्या तुम्ही विचार करू शकत नाही, चीनचे लोक, जपानचे लोक, अमेरिकेचे लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकतायत. आपली मराठी भाषा शिकतायत. जर मराठी भाषा ते लोक शिकू शकतात तर आपण का शिकू शकत नाहीत? आपण चांगल्या पद्धतीने का एक्सपोज होऊ शकत नाही? हे महत्वाचं आहे. बरोबर आहे.
आणि जसं तुम्ही बोललात की व्हॉट्सअप मेसेज लिहिताना एखादा काना मात्रा वेलांटी जरी चुकलं तरी त्याचा अर्थ किती किती बदलू बदलतो शकतो. हे लोकांना लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. ऍक्च्युली याच्यावर मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल मस्तपैकी. हं, कधी कधी गमती जमती असतात अभ्यासामध्ये. हं, अं, सहज पु ल देशपांडेंनी असं म्हटलं होतं त्यांच्या पत्नीला, की आज बटाट्याचं किस कर. हं, 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 तर ती म्हटली, बटाट्याचा किस कसं काय करू मी? म्हणजे किस या शब्दाचा नेमके अर्थ काय आहे? हं. आजकालची मुलं त्या किस शब्दाचा अर्थ वेगळा घेतात. वेगळा घेतात. कारण त्यांना माहितीच नाही त्यांना बटाट्याचा फक्त किस शब्द वेगळा माहिती आहे. त्यांना हं, बटाट्याचा किस शब्द माहित नाहीये. हं, मग अशा वेळेस हे हे जे आपल्या घरामधलं जे असतं हं, ते सुद्धा मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. हं. म्हणून आपल्या भाषेवर आपलं प्रभुत्व पाहिजे. तर आपल्याला भलतंच किस व्हायचं मग. हो. असं. अ, तर हे होते आपल्याबरोबर जगन्नाथ दळवी सर. आम्ही आशा करतो की तुम्हाला ह्या पॉडकास्टमधनं बरंच काही शिकायला मिळालं असेल. नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तुम्ही संपर्क करू शकता आणि आपण याच्यामधून आणखीन वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.